पेण तालुक्यातील पानेर ते फणसवाडी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात छेडण्यात आलेल्या सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आंदोलनास अखेर तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे। प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेच्या अलिबाग कार्यालयाचे उपअभियंता आर.के. चव्हाण यांनी लेखी आश्वासन देत येत्या 2 दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले। पानेर ते फणसवाडी हा सुमारे 9.5 किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता असून यासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। ऑक्टोबर 2025 पासून काम सुरू असले तरी रस्त्याचे काँक्रिटीकरण, संरक्षण भिंत, मोऱ्या आणि पुलांचे काम अपूर्णच राहिले आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या वतीने पेण खोपोली मार्गावरील हेटवणे कॉलनी येथे आंदोलन छेडण्यात आले होते। आंदोलनस्थळी उपअभियंता आर.के. चव्हाण यांनी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। दरम्यान वनविभागाच्या परवानगी अभावी काही ठिकाणी काम थांबवण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार यांनी स्पष्ट केले। मात्र 2 दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। जवळ घ्या माईक जवळ अजून ते पण वन विभागाच्या हद्दीत झालंय आणि ऍक्च्युअली त्या मोऱ्यांसाठी जी माती वापरली गेली ती पण वन विभागाच्या हद्दीतून काढून आपण ती लावली। त्यावेळेला माझ्या स्टाफने त्यांना सांगितलं, संबंधित ठेकेदारांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वन विभागाची परवानगी घ्या आणि ते पत्रव्यवहार आम्ही त्यांना 3 ते 4 महिन्यापूर्वी केलेले आहेत। पण संबंधित विभागाकडून आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव अद्याप कार्यालयात प्राप्त झालेला नाही। म्हणून मग त्याला ते सारखं वारंवार वन विभागाचा अडथळा आहे असं ते म्हणते, पण ही गोष्ट चुकीची आहे। शेवटून काम करण्याचे ठरले आहे। तसेच उर्वरित वन जमिनीचे प्रस्ताव उपवनरक्षक विभाग याच्याकडून मंजूर करून घेण्याचे ठरले आहे। तरी वन विभागाची जागा सोडून उर्वरित काम संबंधित ठेकेदाराकडून 2 दिवसात चालू करण्यात येईल। त्यामुळे आपण चालू केलेल्या धरणे आंदोलन मागे घेण्यास विनंती आहे।